कुणाचं तरी एक वाक्य आहे, माणूस पाण्यात पडल्यामुळे मरत नाही, तो माणूस तेव्हा मरतो जेव्हा त्याला पोहता येत नाही. असंच आपल्या आयुष्यात आहे. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. पण ती समस्या केव्हा बनते, जेव्हा तिला आपल्याला नीट हाताळता येत नाही तेव्हा. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच एक मोटिवेशनल स्टोरी, ज्याच्यामध्ये परिस्थिती कधीच आपल्यासाठी समस्या नसतात, तर त्या संधी घेऊन येतात. फक्त आपल्याकडे पाहिजे ती डोळस नजर. म्हणून तरी म्हणते ना की पॉझिटिव्ह विचार हे इतके शक्तिशाली असतात की ते अगदी अशक्य ही गोष्ट आपल्यासाठी शक्य करून देतात. एक गोष्ट सांगते. एक राजा होता, दिव्यांग राजा, अपंग, ज्याला एक डोळा नाही आहे, एक पाय नाही आहे, असा तो राजा. त्याची प्रजा प्रचंड खुश होती आणि तोही आपल्या प्रजेची आपल्या मुलाप्रमाणे देखभाल करायचा. प्रजा राजाबद्दल खूप चांगलं चिंतायची, कारण राजाचा कुठलाही त्रास नव्हता. कुठले अवास्तव कर तो आपल्या प्रजेवरती लादायचा नाही. पण प्रजेलाही कुठंतरी वाटायचं की आपला राजा हा दिव्यांग आहे. पण कधीच त्या राजाबद्दल प्रजेने दुःख व्यक्त केलं नाही. एकदा काय होतं की राजा आपल्या महालामध्ये फिरत असतो आणि फिरत असताना त्याच्या त्या वरांड्यामध्ये लावलेल्या सगळ्या तसबिरी, फोटो तो अगदी काळजीपूर्वक बघत असतो. त्यामध्ये त्या रांगेमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या तसबिरी लावलेल्या असतात. त्या बघत असताना त्याला खूप अभिमान वाटतो, कारण प्रत्येक पूर्वजाचा फोटो हा नवीन काहीतरी प्रेरणा देणारं तेज त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती त्या राजाला दिसत असतं. पण जेव्हा एका रिकाम्या फ्रेम जवळ तो येतो ना, तेव्हा तिथं आल्यानंतर तो थांबतो आणि क्षणभर स्वतःकडे बघतो. कारण तिथं आता त्याचा फोटो लागणार होता. पण त्याचा फोटो किंवा त्याची चित्रफीत ही खरंच लावण्यासारखी होती का, असा प्रश्न त्याला पडला. कारण एका डोळ्याने आंधळा, एक पाय नाही आहे, अशा राजाचा किंवा अशा पूर्वजाचा फोटो हा भविष्यामध्ये एखाद्या वारसाला बघायला आवडेल का? म्हणून तो पाठीमागे फिरतो आणि एके दिवशी आपल्या गावामध्ये एक दवंडी पिटवतो आणि त्यामध्ये गावकऱ्यांना सांगतो की गावामध्ये जे कोणी चित्र काढणारे आहेत त्यांना एक आव्हान आहे. त्यांनी पुढे यायचं आहे आणि राजाचं एक सुंदर चित्र काढून राजाला द्यायचं आहे. जर तुमचं चित्र राजाला आवडलं तर राजा खूप चांगल्या पद्धतीने तुमचा सत्कार करेल, आदर करेल, शिवाय बक्षीसही देईल. पण जर नाही झालं तर? गावकऱ्यांना तर प्रश्न पडला, कारण राजाचं चित्र काढायला किंवा राजाची पेंटिंग काढायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण राजाचं पेंट काढत असताना किंवा राजाचा स्केच जे आहे, आपण जे काढणार आहोत ड्रॉइंग, ते काढत असताना त्याच्यामध्ये एक डोळा नाही आहे, एक पाय नाही आहे, असं चित्र हे परिपूर्ण वाटेल का? आणि नक्कीच बघणाऱ्या कुणालाही ते कदाचित आवडणार नाही, जरी ती वस्तुस्थिती असली तरी सुद्धा. त्यामुळे सहसा कुणी या फंद्यात पडत नाही. पण त्या गावामध्ये एक तुमच्यासारखा हुशार आणि सकारात्मक असा एक तरुण होता. तो खूप छान चित्र काढायचा. त्यानं काय केलं, एकदा राजाचं चित्र काढून राजाच्या दरबारामध्ये आणून ठेवलं. आता त्याने चित्र काढलं, गावातल्या कुणीच चित्र काढायला पुढं आलं नाही. पण त्यांनी मात्र चित्र काढून आणलेलं आहे ही बातमी जशी गावात पसरली, तसे गावातले सगळी माणसं त्या दरबारामध्ये एकत्र आली. त्यांनी चित्र काय काढलंय हे पाहण्यासाठी. दरबार खचाखच भरून गेला आणि त्यानं ते चित्र जे आहे, त्या चित्रावरचं जे कापड आहे, रेशमी वस्त्र, ते त्यांनी बाजूला केलं आणि ते चित्र राजाला दाखवलं. राजाच्या एक्सप्रेशनकडे, राजाच्या चेहऱ्याच्या हावभावांकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण ते चित्र राजा बघत होता सुरुवातीला आणि मग प्रजेला दाखवणार होते. पण ते बघत असताना राजाच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य आलं. राजा खूप खुश झाला. अरे, असं कोणतं चित्र काढलेलं आहे यांनी की राजा खुश झाला? कारण राजाची वस्तुस्थिती पाहता किंवा त्याचं जे काही सध्याची वास्तविक अवस्था बघता, तर जर तसं चित्र काढलं गेलं तर कुणी खुश नाही होणार, जरी ती वस्तुस्थिती असली तरीही. मग यांनी असं कोणतं चित्र काढलं? तर यांनी चित्र काढलेलं होतं, राजा घोड्यावरती बसलेला आहे आणि तो एक डोळा बंद करून धनुष्याने बाण लावलेला आहे किंवा धनुष्याने नेम धरलेला आहे, असं चित्र त्यांनी काढलेलं होतं. मग मला सांगा, राजा घोड्यावरती बसल्यानंतर राजाचा एक पाय नाही आहे ही गोष्ट झाकली जाणार आहे?
त्याशिवाय राजाने एक डोळा बंद केलेला आहे आणि त्याने धनुष्याने तीर किंवा कमाणीवरती बाण धरलेला आहे, नेम धरलेला आहे. यामुळे राजाचा एक डोळा हा झाकलेला आहे. त्यामुळे जो अंध डोळा आहे तो सुद्धा या ठिकाणी लपवला गेलेला आहे. म्हणजेच काय तर राजाचं एक असं अद्वितीय चित्र की जो राजा रणांगणावरती घोड्यावरती बसून युद्धनीती करत आहे असं चित्र बघितल्यानंतर म्हणजे पराक्रमाचं ते चित्र पाहिल्यानंतर कुणालाही अभिमान वाटेलच की. आणि हेच तिथं झालं. गावकरीही खूप खुश झाले, पण त्याच्या त्या चतुराईचं कौतुक बघा की त्याने त्यात सुद्धा एक सकारात्मकता शोधली. खरं तर त्याला तिथं त्याच्यासारखी इतर चित्रकारांनाही संधी होती, पण त्यानं ती वस्तुस्थिती जगासमोर मांडली, पण ती इतक्या सुंदर आणि अद्वितीय पद्धतीनं मांडली की त्याचं कौतुक झालं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला तुम्हालाही हेच सांगायचं आहे, कुणीही या जगात परिपूर्ण नाही बरं का. परिपूर्णता ही फक्त एक व्याख्या आहे, ही एक फक्त संकल्पना आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला आहे तसे स्वीकारता, स्वतःतले जे प्लस पॉईंट आहेत त्या गोष्टींना, स्वतःमध्ये जे चांगलं आहे त्या गोष्टींना जेव्हा तुम्ही या ठिकाणी इन्हॅन्स करता, तेव्हा तुमची प्रगती झाली असं तुम्ही समजायला हरकत नाही. आणि एक आहे, मी सुरुवातीलाच म्हणाले की परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. जेव्हा तुम्ही तिला नीट हाताळू शकत नाही तेव्हा ती समस्या बनलेली असते. तेव्हा तुमच्यावरती येणारी प्रत्येक परिस्थिती ही तुमच्यावरती काहीतरी एक संकटच ओढवून घेऊन आलेले असं समजण्यापेक्षा ती संधी आहे हे समजणं कधीही चांगलं आहे. त्यामुळं फक्त स्वप्न बघून स्वप्न पूर्ण होत नाहीत बालमित्र मैत्रिणींनो. तर स्वप्न तेव्हा पूर्ण होतात जेव्हा त्याच्यामध्ये परिश्रमाचे, सकारात्मकतेचं बळ तुम्ही भरता, तेव्हा ते पूर्ण होतात. आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. जर आवडली असेल तर तुमच्या आवडत्या एका व्यक्तीपर्यंत ही गोष्ट नक्की शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.